श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती म्हणून आधी सर्व श्रोत्यांना नमस्कार करते आणि विष्णू सहस्त्रनामाला सुरुवात करते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथम्. ओम श्री परमात्मने नमः. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतप्रद्भूतप्रद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययपुरुषः साक्षी क्षैरत्नोऽक्षरैव च योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहोपश्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वस्वस्थानुर्भूतादिर्निद्रव्यः सम्भो भावनो भर्ता प्रभुः प्रभुरेश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो दाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनस्त्वष्टा स्थविष्टस्थिविरो ध्रुवः अग्राहे शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतश्रीकुकुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधो मधुसूदनः ईश्वरो विक्रमे धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतरात्मवान् सुरेशशरणं शर्म विश्वरेता प्रजाभवा संवत्सरो व्याल प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकृपिरमेयात्मा सर्वयोगविनिश्रुतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः अमोघ पुण्डरीकाक्षो ऋषिकर्मा वृषाकृतिः रुद्रो शिरा विश्वयोनि शुचिस्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्षेनो धनार्दनः वेदो वेदविदङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्दृष्टचतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जयता विश्वयोनि पुनर्वसुः उपेन्द्रो वामनप्रभुषुरमोघश्चिरुजितः अतीन्द्रसंग्रह सर्वो धृतात्मा नियमो यमः वैद्यो वैद्य सदा योगी वीरः माधो मधु अतीन्द्रियो महामायो महोत्सवो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देशोपश्रीमान् रमेयात् महादिद्रक महेश्वासो महिर्भर्ता श्रीनिवास सतांगति अनिरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदांगति मरीचिर्दमनो हंस सुपर्णो योगोत्तमः हिरण्यनाभस्सुतपा पद्मनाभ प्रजापति अमृत्य सर्वद्रक्सिंह संदाता सन्धिमानस्थिरः आजो दुर्मशनशास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुत्तमो धाम सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमिषश्रद्वी वाचस्पतिरुदारधीः अग्रणीर्ग्रामणी श्रीमान्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् अवर्तनोऽनुरुतात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहस्समर्थको वन्यरधरिणो धरणीधरः सुप्रसादप्रसन्नात्मा विश्वविभुः सत्कृता सुकृतः साधुर्जन्मुरनारायणो नरः असंख्ययो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृच्यचे सिद्धार्थसिद्धसंकल्प सिद्धितसिद्धिसाधनः वृषाही वृषभो विष्णुर्वृषप्रभा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मे महेन्द्रो वसुधो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टप्रकाशनः ओजस्तेजोजितिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मंत्रचंद्रवंशर्भास्करद्युतिः अमृतंशो वद्भानु शिशबिन्दु श्रेश्वरः औषधं जगतसेतु सत्यधर्मपराक्रमः
भूतभव्यभवन्नाथ पवन पावनो नल कामः कामकृत्कान्त कामप्रदप्रभुः युगादिप्रद्विगावर्तो नेकमायो महाशनः अदृश्यवितरूपश्च सहस्रजितनन्तजित् इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डी नौषोरुषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुरमीधरः अच्युतप्रतितप्राण प्राणदो वासवानुजा अपानिर्दिष्टानामप्रमत्तप्रतिष्ठिता स्कन्दस्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तार शूरशौरी जनेश्वरः अनुकूलशतावर्त पद्मे पद्मनिभीक्षणः पद्मनाभो रविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्षि रुद्रोद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरो भीमसमयज्ञो वीरहरिः सर्वलक्षणो लक्ष्मणान् स्मृतिन्यया वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः महीधवो महाभागो वेगवान् मिताशनः उद्भोक्षोभनो देव श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गो व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदोधवा परद्धि परमस्पष्ट तुष्टपुष्ट स्वेक्षण रामो विरामो वीर्यो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मोद्धर्मविदत्तमः वैकुण्ठपुरुष प्राणद प्रणवपृथुः हिरण्यगर्भः शत्रुः नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनकाल परमेष्टि परिग्रह उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थानो प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महापुरुषो महाभोगो महाधनः अनिर्विन्नस्थविष्टो भूधर्मयोगो महामुखः नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमक्षामस्वीयनः यज्ञेज्यो महेश ऋतुसत्रं सतां गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो नानोत्तमं सुव्रतसुमुखसूक्ष्म सुघोषसुगदसुर मनोहरजितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वोषो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वशी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुद्धर्मकद्धर्मे सत्सत्क्षरमक्षरम् अभिज्ञाता सहस्रं श्रीविधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि सत्त्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपेन्द्रो भूरिदक्षिणः सोमोपमृतपस्सोमो पुरुजित् पुरुषोत्तमः विनयो जय सत्यसन्धो दाशारस्वाभितां प्रति जीवो विनीता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्बोनिद्रनन्तात्मा मोहदजिषन्तकः अजो महारस्वभाव्यो जितामित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षिकपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशूरकृतानन्दकृत् महावराहो गोविन्द सुषेण कनकाङ्गदी वियोगविरोगो उत्तश्च प्रगदाधरः वेदास्वाङ्गोजितकृष्णो दृढशङ्करशमर्चिता वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनः भगवानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसप्तमः सुधन्वाखण्डपरशूरुद्रावणो द्रविणप्रदः दिवस्प्रक्सर्वद्रव्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामासामगस्साम निर्वाणं भेषजं भिषक् संन्यासकृष्णमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तितश्रेष्ठा कुमुदकोलेशयः गुहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषक्रिया अनिवर्ती निवृतात्मा संक्षेपाक्षयमुपृच्छ्वा श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांबरा श्रीधश्रीश श्रीवास श्रीनिधि श्रीविभावना श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमल्लोकत्रयाश्रय स्वक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजेतात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशया उदीर्णः सर्वतच्चक्षुरणीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशः अर्चिस्मानचितकुम्भो विशुदात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरुद्धो प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिः वीरशौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवकेश हरिः कामदेव कामपाल कामेकान्तकृतात्मः अनिर्देशो परविष्णु वीरोऽनन्तो धनञ्जयः
ब्रह्मज्ञो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धना ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिय महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरग महाकृतिर्महायज्वा महायज्ञो महावी स्तव्यस्तवप्रिय स्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रिया ऋणपुरयिता पुण्य पुण्यकीर्ती ऋणामया मनोजगस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदा वसुप्रदो वासुदेवो वसुरवसन्नाही सद्गती सत्कृती सत्ता सद्भूते सत्परायणा सूर्यसेनो दुश्रेष्ठ सन्निवास सुयामिना भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो नला दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्गरो थापराजिता विश्वमूर्तिर्महामूर्तिर्युक्तमूर्तिर्मूर्तिमान अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ती शतानन एकोनेकसवत्ताख्यं एतत्पदं मनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सला सुवर्णबन्धुरक्षो सुवर्णवर्ण हेमांगो वरांगचन्दनांगदी वीरा विषमशून्यो धृताशिलचलचला अवमानी मारदो मन्यो लोकस्वामी त्रिलोकदृ सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधा धराधरा तेजो रशोदिति धर सर्वशास्त्रकृतं होरा प्रगृहो निग्रहो व्यग्रो नेकशृङ्गो गदावृगा चतुर्मूर्तिश्चतुर्बाहु चतुर्युग चतुर्विधिः चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विधेयकपाद समावर्तो निवृतात्मा दुर्जयो दुरत्रिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरार्यः शिवांगो लोकसारंग सतंतुस्तंतुवर्धना इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृताग्नः उद्भवः सुंदर सुन्दोरत्नाभस्लोचना आर्को वाजसन शृंगी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्वभाग्येश्वरेश्वरः महारथो महागर्तो महाभूतो महानिधि मोदकुन्दर कुन्दपर्जन्य पावनो नीलः अमृतांशोमृतोपु सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुरतः सिद्धः शत्रुजित् चक्रतापना नगरोधो दुम्बरश्वस्त चान्वरान्द्र निषोदना सहस्रार्चितसप्तजिह्व सप्तेदा सप्तवाहनः अमूर्तिर्णवो चिन्तो भयनाशनः अनुर्बृहत्पुरुषस्थूलो गुणो निर्गुणवान् अधृतस्वधृतस्वाशः प्रावंशो विषवर्धनः भारभृत्कजितो योगी योगिशः सर्वकामदा आश्रमश्रवणक्षाम सुवर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिताधमः अपराजितः सर्वसो नियन्ता निमोयमः सत्त्ववान् सात्विकः सत्य सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रिया भोर्भो प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योति सुरुचिरुः रविविरोचन सूर्य सविता रविलोचनः अनन्तो भूतभुग्भोक्ता सुखदो नैकजो गुरुजः अनिर्विन्नः सदा मर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनतमः कपिलकपिरव्यः स्वस्तितः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्ति दक्षिणः आरुद्रकुण्डली चक्रे विक्रमविद्युत्शासनः शब्दाधिकशब्दसः शिशीलशर्वरीकरः अक्रूरपेशलो दक्षो दक्षिणामूरः विदुत्तमो वितभय्यपुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतीया पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनपर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्योर्भयापः चतुरस्त्रोगविरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनाद्धिर्भूर्भो लक्ष्मी सुवीरोरुचराङ्गदः जननो जनजन्माद्धिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो दाता पुष्पः सप्रजाग्रः ऊर्ध्वगः सत्पथाचार्यो प्राणदः प्रणवोत्पन्नः प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत्प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिः भूर्भुस्वस्रुस्तार सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिरेज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञवृद्धज्ञप्रद्यज्ञी यज्ञसाधनः यज्ञान्तकृद्यज्ञवीयमन्नमन्नादेव च आत्मयोनि स्वयं नातो वैखानः सामगायनः देवकी नन्दनसृष्टा क्षितिशपापनाशनः शङ्करबृन्नन्दकी चक्री शारङ्गन्वागदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणारुद्धो की त्यांनी त्यांचे 5 श्लोकांचं निरूपण मांडलं.
या नाही सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभागं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगमं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्लोक 71. ब्रह्मण्यो ब्रह्मा कृत्य ब्रह्मा ब्रह्मः ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः. ब्रह्मण्यो ब्रह्मयः वेद सत्य आणि आध्यात्मिक साधकांचे कल्याण करणारा जे आहे ते ब्राह्मणाचं वर्णन झालं त्याच्यामध्ये. ब्रह्मकृत्य सृष्टीचा रचयिता किंवा वेदांची निर्मिती करणारा. सृष्टीचा रचयिता म्हणजे निसर्ग नियमाचं पालन करणारा किंवा वेदांची वेद पठन अध्यात्म याचं वेदाभ्यास करणारा असा तो ब्राह्मण. ब्रह्मा विश्वाची उत्पत्ती करणारा देव. विश्वाची उत्पत्ती करणारा हा परमेश्वर आहे. म्हणून चतुर्मुखम ब्रह्मा किंवा अंतिम सत्यरूप ब्रह्म हा सर्वव्यापी अनंत आणि अपरिवर्तनीय असणारे मूळ तत्व सर्वांमध्ये चराचरामध्ये व्यापलेलं जे आहे ते ब्रह्म. त्याला ईश्वराचं प्रत्येक मानव प्राण्यामध्ये हा प्रत्येकाचा अंश आहे ईश्वराचा. ब्रह्मविवर्धना भक्तामध्ये आध्यात्मिक ज्ञान तप आणि भक्ती वाढवणारा. सर्वात महत्त्वाचं काय असतं की समाजामध्ये आपल्या धर्माचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समाजाचे जनजागृत व्हावे, धर्माचं आचरण पाळले जावं. आणि ह्या धर्मामध्ये जे आहे तर आपल्याला ज्याप्रमाणे सृष्टीच्या नियमाने जो चालतो निसर्ग नियमाने त्याच्यामुळं जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट वगैरे काही येत नाही. म्हणून निसर्ग नियम सर्वात महत्त्वाचा आहे. ब्रह्मविद वेदांचा आणि अंतिम सत्याचा खरा अर्थ जाणणारा. वेदाचा पूर्ण अभ्यास करणारा. वेदाचा अर्थ जाणून समाजामध्ये रुजवणारा आणि सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारा. असं अंतिम सत्याचा खरा अर्थ जाणणार. म्हणजे जे आपण पहिल्यांदा काशी वगैरे पाहायचं की तिथं मोठमोठे ब्राह्मणाचे परिषद भरायच्या. त्याच्यामध्ये ब्राह्मणाची परीक्षा व्हायची आणि त्याच्यामध्ये त्याला ताम्रपदक सुवर्णपदक वगैरे द्यायची. अशी जुनी इतिहास आहे. ब्राह्मण हा दिव्य ज्ञानाचा प्रचार करणारा आणि स्वतः ब्रह्मरूपात असणारा. दिव्य ज्ञान जे आहे ज्ञान कधी गुढ ठेवू नये. ज्ञान वाटी जावं. ज्ञानामध्ये दिल्याने समाजामध्ये प्रत्येकाचा ईश्वरापाशी जाण्याचा एक तर त्याला मार्ग मिळतो आणि समाजामध्ये धार्मिक भावना धर्म जागृत राहतो. ब्रह्मी हा ज्याच्यामध्ये सर्व आध्यात्मिक शक्ती आणि ईश्वराचे गुण सामावले आहेत. हे ज्याच्यामध्ये सात्विकता अध्यात्म दया माया हे म्हणलेले ते तोच ईश्वरामध्ये ते गुण सामावले असतात. तेच माणसामध्ये गुण सामावले असतात जो ईश्वराच्या जवळ असतो. ब्रह्मज्ञ हा ब्रह्माचे पूर्ण ज्ञान असलेला जो सत्यापेक्षा वेगळा नाही. ब्राह्मणप्रिय हा ब्राह्मणाजवळ पूर्ण ज्ञान पाहिजे व तो सत्यापेक्षा वेगळा नसला पाहिजे. कायम सूर्यनारायणसारखं सत्यावानीच तो स्वच्छ प्रकाशासारखा पाहिजे. ब्राह्मणप्रिय हा ज्ञानयोगी आणि सत्य शोधणाऱ्या भक्तांचा प्रिय. भक्तांचा प्रिय आणि ज्याला असे भक्त अत्यंत प्रिय आहेत त्यांना नेहमी ज्ञानयोगी आणि सत्य शोधणाऱ्या भक्तांचा प्रिय असतो. भक्त कसा असावा? निष्ठावान असावा. ईश्वरावर कशी निर्मळ भक्ती असावी. आणि जोपर्यंत माणसाची निष्काम भक्ती असती तेव्हाच ईश्वराचं माणसाचं दर्शन होतं. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्म हायज्जा महायज्ञो महाहव्या. महाकर्म महाक्रम हा अव्याढ्य असलेले पावले टाकणारा
अव्याढव्य पावले टाकणारा, वामन अवतारात 3 पावलात त्रिलोकी मोजणारा त्रिविक्रम, म्हणजे ज्याची गती जास्त आहे असा तो वामन. महाकर्मा सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय यासारखी महान व अद्भुत कार्य करणारा, सृष्टीची निर्मिती करणारा आणि लय यासारखी महान अद्भुत असे कार्य करणारा. महातेजा ज्याचे तेज सूर्यापेक्षाही अथांग आहे आणि जे संपूर्ण ईश्वराला प्रकाशमान करतो. महातेजा म्हणजे तेज जे असतं माणसाचं ते तपश्चर्याने तेज येत असतं. तपश्चर्या, निष्ठा आणि त्याची भगवंत भक्ती आणि त्याच्यानंतर त्याचं पूर्ण ईश्वर असणारी श्रद्धा, याच्यामुळं चेहऱ्यावर मला माणसामध्ये मला पाहत्या क्षणी काही संत महंत पोचले त्यांचा आपल्याला जवळ गेल्यानंतर एक वेगळा विशिष्ट सुगंध चांगला येतो. महोरगा महान सर्प रूप शेष नाग रूपात पृथ्वीवर भार फेरणारा. आणि हे काय म्हणलेलं आहे, महान सर्परूप म्हणजे सर्वांचं वध आपल्या डोक्यावर घेणारा शेषशाही. म्हणून प्रत्येक ईश्वराच्या ठिकाणी शेषशाहीचं हे आहे, कारण की पूर्ण शक्ती जी आहे ही त्याच्यामध्ये सामावलेली आहे. महाक्रोत हा महायज्ञ स्वरूप किंवा ईश्वराची भव्य योजना असणारा यज्ञस्वरूप म्हणजे यज्ञ हा प्रत्येक प्रकारचा असतो. कोणी ज्ञानाचा यज्ञ करतो, कोणी जपाचा करतो, अन्नदानाचा करतो, प्रत्येकाचा. तर हा जप हा समाजामध्ये करणारा महायज्ञ, सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ असणारा. महायज्ञ हा सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ असणारा. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे यज्ञानां यज्ञोस्मी हा. यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. यज्ञामध्ये मी काय आहे, जपयज्ञ आहे. यज्ञ हे आता पूर्वीच्या काळात यज्ञ खूप व्हायचे, म्हणून आपली सृष्टी, मानव, आजारपण हे काही नव्हते, म्हणून यज्ञाला फार महत्त्व आहे. आज आपणही घरी यज्ञ करतो, बरोबर आपण कसा आहुती देतो अग्नीला. महाहवी हा यज्ञात अर्पण केलेली जाणारी सर्वात पवित्र आहुती. यज्ञामध्ये आहुती करतो सगळ्यात पवित्र असते, ईश्वरापर्यंत जातात. 3 गोष्टी ईश्वरापर्यंत जातात सेवेच्या. पहिली गोष्ट तर्पण, आपण वडिला श्राद्ध पक्ष उठते. दुसरं रुग्णसेवा, आणि तिसरं जे आपण वशिर्योग करतो अग्नीला, तर ते कुंडाचा आपण करतो तो. हे 3ही गोष्टी परमेश्वरापाशी तात्काळ पोहोचणाऱ्या आहेत, म्हणून त्याचं याचं महत्त्व आहे. श्लोक 73. स्थव्यप्रिय स्तोत्र स्तुति स्तोतारणप्रिय पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिर्नामय. स्तव्य सर्वांनी स्तुती करण्यास योग्य असलेला एकमेव परमेश्वर. ईश्वराचं कसं आहे, ईश्वर हा प्रार्थनेतून, जेवढी भक्ती करतात, जेवढी प्रार्थने आलो तेव्हा ईश्वर तुमच्या पाशी येतो. ईश्वराला काय भक्ती, ती स्तोत्राचं असो, पठण असो, नामजप असो, कुठल्याही प्रकारची, पण ती भक्ती असावी. भक्ती कशी असावी, अत्यंत मनातून तळमळीची भक्ती असावी. स्तोत्र हा स्तुतीची माध्यमे किंवा मंत्र रूप हा तो स्वतःच स्तोत्र आहे. स्तुतीची माध्यमिक मंत्र रूप हा तो स्वतः स्तोत्र आहे. हे स्तोत्र जे ईश्वराने केले मी स्वतःच आहे, फक्त तिथं आपल्याला गायन भजन हे करायचं आहे. स्तोता स्तुती करणारा जो स्वतः आपल्या भक्तांच्या गुणांचे कौतुक करतो, जे आपल्या भक्ताचं कौतुक करतो ते ईश्वर. रणप्रिय हा युद्धाची आवड जी आहे. युद्ध हे पहिल्या काळात व्हायचे, हे ईश्वरा अनादी काळापासून युद्ध चालायचे. आपण कौरव पांडव युद्ध व्हायचं असे आहेत, ते अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणारा. युद्धाचं कसं असतं, यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवहि भार. ज्या वेळी पृथ्वीवर संकट येतील, काही एखादं मोठं, त्यावेळेस आपली प्रार्थना करायची नाही, ईश्वर तयारच असतो, पण त्यावेळेस ती त्यांची फौज बाहेर येते. म्हणून युद्धाचं यदा ही धर्मस्य म्हणलं आहे. याचं कारण असं आहे की आल्यानंतर ते रूप घेऊन येतात आणि आपल्या सर्वांचं रक्षण करतात.
पूर्ण हा सर्व गुणांनी युक्त, स्वयंसिद्ध आणि परिपूर्ण, ज्याला कशाची कमतरता नाही. सर्व गुणांनी युक्त म्हणजे साम दाम दंड सर्व गुणांनी, वेदविद्या धनुर्विद्या याच्यामध्ये प्रवीण असल्याचं आहे, त्यांना काही कुठली कमतरता नसते. पुरयिता हा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांचे जीवन समृद्ध करणारा. भक्तांच्या इच्छा पूर्ण परमेश्वर करतो केव्हा ज्याची सकल भक्ती हृदयातून असते, त्यावेळेस ईश्वर आपोआप त्यांच्याशी येतो. जसं नाथ महाराजांचं उदाहरण आपण पाहिले, श्रीखंडांची तिथं पाणी भरलं, गंध उगाळलं, तशातला प्रकार. पुण्य हा अत्यंत पवित्र, ज्याच्या केवळ स्मरणानेच माणूस पवित्र होतो. अत्यंत पवित्र हा ज्याच्या केवळ माणूस पवित्र कधी होतो? मनाने, अंतःकरणाने, अंतर्बाह्य शुद्ध असेल आणि ईश्वराच्या भक्तीत तल्लीन असेल तर तो त्रिकाल पवित्र आहे आणि त्या पवित्रतेतून त्याला ईश्वर प्राप्ती होते. पुण्यकीर्ती हा ज्याची कीर्ती अत्यंत पावन आहे आणि जिथे श्रवण केल्याचे पुण्य होते. ज्याची कीर्ती अत्यंत पावन म्हणजे कीर्ती म्हणजे तप जप तप केल्यानंतरच कीर्ती पावन होती. आणि ज्यावेळेस आपण कीर्तन श्रवण करतो, पोथीपुराण श्रवण करतो लाभते, त्या दिवस पुण्य लाभतात. अनामय हा सर्व रोगापासून, व्याधीपासून आणि संसाराच्या तापापासून पूर्णपणे मुक्त असलेला. हे केव्हा होतं? ज्यावेळेस ईश्वरात सान्निध्य मानलं जातं त्यावेळेस तुमचे व्याध ताप सगळं आपोआप ईश्वर त्याचं रक्षण करतो. श्लोक 14. मनोज वस्तीर्थ करो वसुरेता वसुप्रदा वसुप्रदो वासुदेवो वसुर्व सुमना हव्यः. मनोजवा मनाच्या वेगाने प्रवास करणारा. माणसाच्या मनाचा वेग हवेच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त आहे. क्षणात सर्व उपस्थित राहणारा. आपलं मन कुठेही केव्हाही विचारात जातं आणि आपल्याला कुठली आठवती. तीर्थ करा हा पवित्र तीर्थक्षेत्रांची निर्मिती करा आणि संसार सागरात पार करण्यासाठी शास्त्ररूपी घाट बांधणारा. संसार संसारात सागर पार करायचं त्यात करण्यासाठी शास्त्राप्रमाणे चाललं पाहिजे आणि जे निसर्ग नियम आहेत त्या धरलं तर आपला भवसागर हा संसाराचा पार होतो सागरात. वसुरेता हा सुवर्णासारखे तेजस्वी बीज ज्याच्यापासून हे ब्रह्मांड निर्माण झाले आणि सुवर्णासारखे तेजस्वी बीज ज्याच्यापासून ते ब्रह्मांड झाले ते. वसुप्रदा हा धन संपत्ती आणि ऐहिक सुख देणारा. वसुप्रदा हा कसा आहे? धन संपत्ती आणि ऐहिक सुख देणारा आहे. पण हे कशा प्रकारे असावं? धन हे सात्विक रूपामध्ये धन असावं म्हणजे ते त्रिकाळ टिकणार असतं. वसुप्रदो श्लोकाच्या लयीसाठी पुन्हा आलेले नाव मोक्षरूपी सर्वोच्च आध्यात्मिक धन देणारा. वासुदेवा हा वासुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण किंवा संपूर्ण विश्वात वास करणारा आणि सर्वांना आपल्या मायेने व्यापणारा असा जो गोपाल कृष्ण. वसु हा सर्व सजीवांचे अंतिम आश्रयस्थान निवासस्थान. सर्व सजीवांचे निवासस्थान काय आहे? परमेश्वर ईश्वर. वसु मना अत्यंत उदार विचार आणि राग लोभापासून मुक्त मन असलेला. उदारत्व विशाल आणि राग लोभापासून दूर. ज्याच्यापाशी शांतता आहे तो संयम पाळतो. तशी आपण नाथ महाराजांना काय होतो? शांतीब्रह्म. एकनाथ महाराज उदाहरण पाहिलं, ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण पाहिलं, आपण तुकाराम महाराज पाहतो. तर याच्यामध्ये हे जे असतात हे विशाल रूप असतात आणि हेच ईश्वराचे खरे पोहोचलेले जवळचे असतात. वसु मना अत्यंत. श्लोक 75. सद्वृत्ती सत्ता सद्वृत्ती सत्यपरायणः शूरसेनो यदु श्रेष्ठः सन्निवास सुयामुनः. सज्जनांना आणि पुण्यवान आत्म्याला मिळणारी अंतिम गती किंवा मोक्ष ज्याला सद्गती म्हणतात ती जी आहे ही ईश्वराच्या सान्निध्यात राहून आपण ईश्वराचे चिंतन मनन अध्ययन केल्याने माणसाला मोक्ष मिळतो. सकृती हा
कल्याणकारी कर्म करणारी अत्यंत दिव्य प्रकाशरूप सत्ता, विश्वाचे मूळ अस्तित्व, ज्याच्यामुळे सर्व गोष्टींना अस्तित्व मिळते, सद्गती, सत्यरूप आणि सत्शुद्ध चेतनेचे प्रगटीकरण, दिव्य ऐश्वर संपन्न. म्हणजे त्याने काय होतात, माणसाला सत्य आणि शुद्ध आचरण, शुद्ध चित्त चेतनेने प्रगटीकरण व दिव्य ऐश्वर अखंड प्राप्त होतात. सत्यपरायण हा सत्यवादी आणि नीतिमान लोकांचे परम आश्रयस्थान. शूरसेनो पराक्रमी आणि अजिंक्य सैन्याचा उदाहरण यादव सेना किंवा दैवी शक्ती स्वामी हे जे असतात पराक्रमी, हे शूरसेनाने असतात. यदुश्रेष्ठ हा यदुवंशातील सर्वात श्रेष्ठ आणि वंदनीय पुरुष श्रीकृष्ण. यदुवंशातील सर्वात श्रेष्ठ पुरुष भगवान श्रीकृष्णाला म्हणलेला आहे आणि ते सर्वोत्तम आहात. सन्निवास हा संत आणि सज्जन लोकांचे हक्कांचे निवासस्थान, जिथे चांगल्या आत्म्यांना विश्रांती मिळते. संत आणि सज्जन हे लोकांचे हक्काचे आश्रयस्थान निवासस्थान आहेच आणि त्यांना तिथे गेल्यानंतर आत्म्यांना त्यांच्या विश्रांती मिळते. म्हणून सुयामुना हा यमुना नदीच्या तटाशी सुंदर नाट्य असलेला वृंदावनातल्या यमुनेच्या तीरावर बाललीला करणारा गोपाल श्रीकृष्ण. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. क्षमस हरे. काय चूक बोला तर क्षमा करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संततो सतकविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. विष्णू सहस्त्रनामाचं एक 2 मिनिटात वेळ झाला तुमचा, मला एक पूर्ण नाही वेळ झाला. पैठणचे एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्या शेजारी एक ग्रस्त होता व्यापारी. तो कधीच नाम घेत नव्हता आणि म्हणून नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, अरे तू काय करतोस? तू म्हणजे मी व्यापार करतो. काहीतरी म्हणत जाय, तू देवाचं नाम घे, हरी म्हण, विष्णू सहस्त्र नाम घे, त्याची दीक्षा देतो तुला मी. ते मग मला वेळ नाही मग. अरे पण तू सकाळी स्नान करतो, जेवण करतो, त्याला वेळ आहे की नाही? काय म्हणे, जेवणाला वेळ आहे, स्नानाला वेळ आहे, मग तू स्नान करता करता म्हणत जा, ते काय बरोबर. पण म्हणे माझं पाठांतर नाही, मी दीक्षा देतो ना, पाठांतर कर. नाथ महाराजांनी त्याला दीक्षा दिली, पण त्यानं पाठांतर केलं आणि त्याचं मुखोद्गत झालं. किती मिनिट लागतं त्याला? 20 मिनिट लागतं. पण झालं 20 मिनिटात त्याचं मुखोद्गत झालं आणि कालांतरानं त्याचं निधन झालं. कालांतरानं निधन झाल्यानंतर ते प्रेत बाहेर काढलं आणि सगळे लोक सूर्यधारी सगळे जमा झाले आणि तो काय म्हणायचा, आंघोळ केल्यानंतर त्याची सवय होती, आंघोळ केल्यानंतर त्या गंगाजलातला पहिला तांब्या डोक्यात घेतला की तिथून तो सुरू करायचा आणि मग धोतर वगैरे नेसेपर्यंत त्याचं ते 20 मिनिटात संपून जायचं. अख्ख्या विष्णू सहस्त्रनामाचं महात्म्य सांगतो तुम्हाला. आणि मग त्याचं ते 20 मिनिटात संपलं की तो बाहेर पडायचा, मग हे त्याचा नियम त्याचा. आणि ती परिस्थिती, ती शेवटी तो गेल्यानंतर लोकांनी ते प्रेत बाहेर आणलं, सगळं स्नानाला ते गंगाळात पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर त्याला ते बसलं शेवटचं स्नान. त्या स्नानावर मग लोकांनी त्याच्या डोक्यावर पाणी ओतलं. त्या तांब्यानं पाणी ओतल्यावर त्याचं विष्णू सहस्त्रनाम सुरू झालं. इतकं सुरू झालं, यश स्मरण मात्र जन्मसंसार बंधन सुरू झालं. आणि ते सुरू झाल्यानंतर लोक घाबरले आणि एक शिष्टमंडळ नाथ महाराजाकडे जाऊन 4-5 लोक गेले. महाराज म्हणे असं चमत्कार झाला, ते प्रेत बोलायला लागलं. म्हणे काय तुम्ही ज्याला दीक्षा दिली विष्णू सहस्त्रनामाची, प्रेत बोलायला लागलं. ते म्हणे काय बोलायला लागले? विष्णू सहस्त्रनाम. किती मिनिट? म्हणले 10 मिनिट झाले. माझं 10 मिनिट थांबा, 10 मिनिट थांबा आणि त्याचे 20 मिनिटात त्याचा तो पिरियड आहे, 20 मिनिटात ते संपून जाईल. मग ते पुन्हा पडवलं ते म्हणे काय. आणि तसंच झालं, ते पुन्हा आले परत, त्याचं 10 मिनिट चालूच होते ते आणि ते पूर्ण झालं आणि ते पडलं. सांगायचं तात्पर्य विष्णू सहस्त्रनामाने त्याचा उद्धार झाला, हे त्यातलं तात्पर्य.
शिर्डीच्या साईबाबांनी सुद्धा त्यांच्या लाडका भक्त माधवराव देशपांडे म्हणवले, त्याला श्यामा म्हणायचे बाबा, आणि त्याला सुद्धा एका गोसाईच्या पोथीतली चोरून पोथी दिली विष्णू सहस्त्रनामाची. ते म्हणे मला ती वाचता येत नाही, मी जरी ब्राह्मण असतो तरी मला वाचता येत नाही. मग दीक्षा साईबाबांनी त्याला प्रवृत्त केलं आणि त्याला विष्णू सहस्त्रनामाची दीक्षा दिली. मी सांगितलं तुम्ही विष्णू सहस्त्र इतकं भारी आहे, तुम्ही कुठेही म्हणा, केव्हाही म्हणा, कसं म्हणा बा, पण जसं आता सांगितलंय नाम जप यज्ञ परम तया बांधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. अशा प्रकारचं हे नामाचं महत्त्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हरिपाठ हे स्तोत्र हे आपलं विष्णू सहस्त्रनामच आहे का, हरिपाठ सुद्धा आहे. हा उपासनेचा ग्रंथ आहे आणि इकडे सुद्धा हे विष्णू सहस्त्रनाम हाही उपासनेचाच ग्रंथ आहे. त्याचा अर्थ वाचून म्हणलं तर आणखी चांगलं होईल. अर्थ काय तरी नुसतं जरी आपण म्हणलं, नुसतं जरी अर्थ नाही कळला तरी ते पावन होतं बरं का. हा एक हरिपाठच आहे तसं. आणि ज्ञानेश्वरी जी आहे ते दोन्ही आहे, उपासनेचा ग्रंथ आहे, अभ्यासाचा ग्रंथ आहे. अशा प्रकारचे आपलं विष्णू सहस्त्रनामाबद्दल थोडीशी माहिती सांगितली. आता मी आपल्या याच्याकडे बोलवतो. भूता वासु वासुदेव सर्वासु निलो नलहम दर्पहा दर्पदो द्रवत्वं दुर्धरोता पराजितहम. भूतावास याचा अर्थ सर्व प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, जगातील सर्व सजीव निर्जीव तत्व पंचमहाभूत जीव याच्या आश्रयाने राहतात आणि प्रलय काळात जे सर्व भूतांचं ते निवासस्थान बनतं, म्हणून हे भूतावास. दुसरा शब्द वासुदेव आहे. वासु म्हणजे वसूचा देव, वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भावो आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. मौली बोलतात वासुदेव धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. वस म्हणजे राहणे, संपूर्ण ईश्वराला आपल्यामध्ये सामावून घेणारा आणि स्वतःच्या प्रकारे हृदयात वास करणारा. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताचे कामू विष्णू असो. सर्व सुनिलय, सर्व असुनिलय, सर्व प्राणांचे विश्रांती स्थान. असु म्हणजे प्राणशक्ती, सृष्टीतील सर्व जीवांच्या प्राणाचा मुख्य आधार आणि अंतिम लय ज्याच्यात होतो तो देव. अनल सरळ अर्थ सांगतो, अग्नी किंवा ज्याची कधीही तृप्ती होत नाही असा. इंधने हाकायक जळे, अग्नी कधी शांत होत नाही, त्याच्यात तूप टाका लाकड टाका तो भडकतच राहतो, तसा हा तृप्ती होत नाही असा. त्याचं नाव अनल आहे. पुढचा शब्द आहे दर्पहा. दर्पा म्हणजे गर्व अहंकार नष्ट करणारा, रावण्यासारखा हिरण्यकशिपूसारखा त्यांचा गर्व हरण केलेला आहे. आणि भक्ताच्या मनातला अहंकाराचा नाश करून त्याला नम्र बनविणारा, असा दर्पाचा अर्थ आहे. दर्पद गर्व देणारा म्हणजे जो धर्माच्या मार्गाने चालतो आणि त्यांना स्वतःच्या सत्कर्माचा आणि सन्मानाचा स्वाभिमान गर्व देणारा, असा त्याचा दर्पाचा अर्थ आहे. दृप्त सरळ अर्थ स्वतःच्याच आनंदात मग्न राहणारा. दृप्त सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. तैसा तू ते जेथे मी स्मरे तेथे मी पण मी विसरे माझा कळला ढेकळे तृप्ती जायसा. असा तो तृप्त आहे. दृप्त आणि तृप्त ऐक. दुर्धर सरळ अर्थ आहे ज्याला धारण करणे किंवा रोखणं फार कठीण आहे. दुर्धर आपला रोग जर झाला कॅन्सर सारखा आपण त्याला दुर्धर म्हणतो, आवरणं कठीण आहे. तसं हाही सुद्धा आवरणं कठीण आहे, पण तो भक्ती नाकारल्या जातो. त्याला आवरणं म्हणजे दुर्धर आहे, पण हृदयात धरून ठेवणं कठीण आहे. पण संत नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुरसी तो आम्हापाशी मागे पुढे. म्हणजे भक्तीने तो आकळल्या जातो. अपराजित ज्याचा कधीही पराभव होत नाही असा. बरं, त्याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे अंतर्गत शत्रू. काम क्रोध हे अंतर्गत शत्रू आहे. काम आणि क्रोध हे अंतर्गत शत्रू. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे आसुरी शक्ती हे कोणाकडून जो कधी पराभूत होऊ शकत नाही, कारण हा स्वतः षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. ऐश्वर्य काय यशश्री अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ज्ञान श्री ऐश्वर्य, ज्ञान वैराग्य असे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. पुढचा श्लोक विश्वमूर्ती महामूर्ती दीप्तमूर्ती मूर्तिमानम अनेक मूर्ती व्यक्तम शतमूर्ती शतानम
विश्वमूर्ती, विश्वाच्या आकाराचा किंवा संपूर्ण जग हेच ज्याचं शरीर आहे असा हा विश्वमूर्ती आहे. बोली बोलतात जगची देह झाले मग प्रिया प्रिय गेले हर्षा अमरशे ठेले दुजिने विले. हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर किंबहुना चराचरे आपणची झाल. जगची देह झाले अशा प्रकारे हा संपूर्ण जग हेच त्याचं शरीर आहे विश्वमूर्ती. हे ब्रह्मांड म्हणजे ज्याचं विराट रूप आहे. आणि आता महामूर्ती, महामूर्ती म्हणजे विशाल विराट विश्वरूप. 11वा देवाचा, गीतेचा वाचा, ज्ञानेश्वरीचा वाचा, त्याचं विश्वरूपात दर्शन. महामूर्ती विशाल रूप असलेला. शेषशाही विष्णू त्रिविक्रम अवतार हा वामन अवतारात त्याने एका पावलात पृथ्वी आपली सगळं हवाढवे रूप घेणारा असा आहे. दीप्तमूर्ती, दीप्तमूर्ती म्हणजे प्रकाशमान तेजस्वी शरीर असलेला. कोटी सूर्य तेज कुंज असला असा असलेला तेजस्वी दीप्तमूर्ती. कोट्यावधी सूर्याचं ते त्याच्या एक अवयव सामावलेलं आहे असा शुद्ध ज्ञानमय स्वरूप असलेला. अमूर्तिमान, ज्याला कोणतेही ठराविक भौतिक शरीर नाही. हा याला भौतिक शरीर नाही. पंचमहाभूताचं शरीर देवाला नसतं जे आपलं आहे ते. तसं ते देवाचं शरीर पंचमहाभूताचं नसतं. असा आहे तो. तो गुणाच्या बंधनात न अडकणारा, तो निराकार आहे, गुणातीत आहे. बर, अनेक मूर्ती पुढचा शब्द आहे. अनेकात एक असणारा, अनेक आहे पण तो एक. अनेक रूपे धारण करणारा आहे. भक्ताच्या कल्याणासाठी आणि इच्छेनुसार एकाच वेळी अनेक अवतार धारण करणार आहे. मत्स्य अवतार, कुर्म अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार असे विविध अवतार घेणार आहेत. अव्यक्त, अव्यक्त म्हणजे या चर्मचक्षुना न दिसणारा, या डोळ्यानं तो दिसत नाही. मग 5 इंद्रिये मन बुद्धी याच्याद्वारे त्याला पाहता येत नाही. तो अव्यक्त आहे. त्याचं स्पष्ट रूप समजू शकत नाही. माऊली म्हणतात मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रेगे. ते काय इंद्रियाच्या तिरजोगे होईल काय? माऊली बोलतात इंद्रियाला त्याला माहीत आहे. मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रेगे. बुद्धी सुद्धा तिथं पोहोचत नाही, मनही सुद्धा जात नाही. मनाच्या बुद्धीच्या पलीकडे तो असणार असं त्याचं स्वरूप आहे. तो अव्यक्त आहे. शतमूर्ती, शेकडो रूपे असलेला आणि सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या रूपात तो स्वतःच नटलेला आहे. शतानंद, शेकडो तोंडे असलेला, एकाच वेळी सर्व जीवाद्वारे अन्न ग्रहण करतो आणि सर्वांचं बोलणं ऐकतोय असा अनंत म्हणजे शेकडो तोंडे असलेला. पुढचा श्लोक आहे एकोनैक सवकात यत्पतन ममम लोकबंधू लोकनाथो माधव भक्तवत्सला. तर सर्व अर्थ आहे एक, एकमेवा द्वितीय, तो एकच आहे. आपला तो एक देव करून यावा. एक, एकमेवा द्वितीय तोच आहे. तोच वसू आहे, तोच वायू आहे, तोच अग्निरूप आहे. वसू हे भीष्माचार्याचे नाव आहे. 8वा वसू आहे. तर हे वसू तोच आहे. तेज तेजपुंज आहे, तोच तेज आहे, तो अग्निरूप आहे. असा एकमेवा द्वितीय तो आहे. सर्वांच्या मुळाशी असलेलं मूळ तोच आहे. ब्रह्म हे मूळ आहे. हा एकच आहे. नैक, नैक म्हणजे जो एक नाही अनेक आहे. आता अनेक कसं आहे? जे जे दिशेभूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निषेध जाणं माझा. तेव्हा त्या नाथाच्या हरिपाठात म्हटलेलं आहे एकची अनेक एक हरी एकाकार झाले जीव शिव दोन्ही एका जनार्दनी ऐसे केले. एकाकार झाले जीव शिव दोन्ही. मायेच्या प्रभावामुळे एकाच परमात्म्याची आपल्याला अनंत रूपे आणि जीव भागतात. अनंत रूपे अनंत विषय देखील मिळाल्यास. सव, सव म्हणजे यज्ञ रस. जिथे सर्व सोमरसाचा किंवा पुण्याचा स्वीकार केला जातो तो यज्ञ स्वरूप नारायण. आता नुसतं क, क म्हणजे काय? सुख किंवा आनंद. क म्हणजे सुख किंवा आनंद, जो स्वतःच आनंद स्वरूप आहे आणि ज्याच्या केवळ स्मरणाने जीवाला परमानंद मिळतो. किम, किम म्हणजे प्रश्नार्थक. काय? किम म्हणजे क्वेश्चन मार्क. जे स्वतःचं सर्व शोधित त्याचं उत्तर आहे. सर्व शोधाचं अंतिम उत्तर आहे स्वतःच, जो स्वतःच आहे. आणि जे ते मिळाल्यानंतर काही पुन्हा शोधायची गरज नाही. शोधायची गरज नाही. पुन्हा माऊलींना असं प्रमाण दिले जाणीव जेथ न रेगे, जाणीव जेथ न रेगे विचार मागुता पावली निघे तर्क वाहिनी निघे अंगी जायाचे. तया नाव ज्ञान येर प्रपंच विज्ञान ते तर सत्य होते ते अज्ञान हेही लांब. ते पुढे आज बरंच लांब असो. तर हा विचार सुद्धा तिथं पोहोचत नाही. विचार मागवताच पावले सर, तर्क चालत नाही, बुद्धी चालत नाही, असा तो आहे. त्याचे हे त्याचं उत्तर आहे.
बरं, येत म्हणजे स्वयंशुद्ध, स्वसंवेद्या, आदी मध्ये अंतरहिता असं तो आहे. त्याला आधी नाही, मध्ये नाही, अंत नाही. विश्वरूपात दाखविलं. अर्जुन म्हणतो देवा तुझ्यात एक उणीव आहे. ती म्हणे कोणती म्हणे? तुला आधी नाही, मध्ये नाही, तुझं अंत तुला वरही दिसत नाही, मध्ये केवढा आहे ते समजत नाही, आणि खाली तुझे पाय दिसत नाही. म्हणून त्याला म्हटलं आधी मध्ये अंतरहिता असं म्हटलेलं. तर ते स्वसंवेद्य. बरं, तुला कोणी निर्माण केलं हेही कळत नाही, आधी सगळ्याच आधीच. अशा प्रकारे तत्पदाचा अर्थ असा आहे, लक्षार्थ घ्यायचा की तत् हे पद लक्षार्थानं आपल्याला ईश्वराकडे लावायचं, आणि तोम पदाचा लक्ष्यार्थ आपल्या कुटस्थाकडे लावायचं, आणि दोन्हीचं ऐक्य करायचं. बरं का, जीव ब्रह्म ऐक्य हे तत्वमसी महावाक्यानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि तत्वमसी महावाक्य हे छांदोग्य उपनिषदातलं सामवेदातलं महावाक्य आहे. आणि ते गुरुच्या मुखातून आपल्याला जर आलं तर हा तत्वमसी वाक्यातलाच उपयोग, म्हणजे परोक्ष ज्ञानाकडून आपल्याला अपरोक्ष ज्ञानाकडे जायचं. कानावचनाच्या भेटे सरिसाची पैकिरीटी वस्तू होणी उठी कौमुय अशा प्रकारचं. आणि पदम अनंतरुत्तमम, पदम अनुत्तमम म्हणजे सर्वश्रेष्ठ स्थान किंवा पद, म्हणजे याला मोक्ष म्हणायचं. सर्वात उच्च स्थान म्हणजे मोक्षाची. काय तर मोक्ष म्हणजे काय की जिथून पुन्हा परत यायचंच नाही आता, असं ते ठिकाण. त्या स्थानाचं ठिकाण असं आहे की आता परत पुनरावृत्ती नाही. जे गेले ते पुन्हा नाही आले. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. हरिरूप झाले जानने हरपले, नेने ते गेले हरीच्या ठाई. असे शुक याज्ञवल्के दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले. हे प्रमाण मने वाचा करणे जयांची भजने देवाची वाहने ते शरीर जाता क्षणी देवचे झाले. मरण आईलीच कडे मज मिळून गेले पुढे, मरणे आणीकडे जातील की आता मरणाच्या आधीच मजात आली, मग मरणानंतर कुठे जाते? कारण ते माझ्या भजनी लागलेले. म्हणून मने वाचा करणे जयांची भजने देवाच्या वाहने ते शरीर जाता क्षणी देवचे झाले. असो लोकबंधू म्हणजे त्वमेव माता पिता तुम्ही, सखा बंधू तुम्ही, त्वमेव सर्वम देवदे. तूच बंधू आहे, सगळ्याचा सखा तूच आहे, तू बंधू आहे, तूच काही सर्व काय. म्हणजे अपेक्षेशिवाय प्रत्येक जीवाला सुखदुःखात साथ देणारा असा तू बंधू आहे, खरा आहे, साथ देणारा आहे. लोकनाथ आहे, जगाचा स्वामी किंवा मालक हा लोकनाथ. नियंत्रण करणारा, सर्वांचं पालन पोषण करणारा असा तू आहे. माधव म्हणजे मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. माधव म्हणजे लक्ष्मीचा पती. काय प्रमाणे आवडीने भावे हरी हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, पती लक्ष्मीचा जाणत असे. एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. असा तो लक्ष्मीचा लक्ष्मीपती आहे माधव. सर्व विद्यांचा आणि मधुकुलाचा स्वामी, आत्मज्ञानाचं खरं ऐश्वर्य आहे. असो तो भक्तवत्सल आहे. पुढचा शब्द आहे भक्तवत्सल. भक्तवत्सल भक्तावर मुलाप्रमाणे प्रेम करणारा. गाय जशी आपल्या वासरासाठी धावून जाते तसा हा परमेश्वर भक्ताच्या हाक्याला ओ देतो. गजेंद्राच्या हाक्याला ताबडतोब ओ दिली आणि गजेंद्राला मदत केली. ओ देऊन धावून गेला. जनाबाईला दळू लागला, नाता घरी पाणी भरू लागला. अर्जुनाचा रथाचं सारथ्य केलं. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत्व असे. असं आहे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करतो. असं पुढचा श्लोक आहे. सुवर्णवर्ण हेमांगो भरांचंदनांगदी विरहा विषम शून्य वृत्ताशील चल. सुवर्णवर्ण सोन्यासारखा पिवळा किंवा चमकदार रंग असलेला असा सुवर्णवर्ण, ज्याचं दिव्य ते सोन्यासारखं शुद्ध आहे आणि दीप्यमान आहे असा असणारा. हेमांग सोन्यासारखा अवयव असलेला, ज्याचं शरीर भौतिक नाही, अत्यंत पवित्र आणि सुवर्णमय तेजोमय असा असणारा. वरांग सुंदर आणि श्रेष्ठ अवयव असलेला, ज्याचं रूप पाहून मन थक्क होतं असं अत्यंत देखणं रूप आणि ते देश दोषरहित आहे असं स्वरूप आहे. चंदनांगदी चंदनाची उटी आणि सुंदर बाजूबंद लावलेला असा तो, जो शीतल आहे, शांतता देणारा आहे आणि ज्याची शोभा विश्वाला स्वासिक आनंदित करणारी आहे. विरहा वीर हा वीरांचा नाश करणारा, असुर शक्तीचा नाश करणारा. परित्राण आणि साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे त्याला प्रमाण.
विरोध करणाऱ्या उन्मत्त आसुरी शक्तीचा आणि तिच्या गर्वाचा नाश करणारा असा तो विराह आहे. विषम विषम त्याच्या तोडीचा दुसरा कुणीच नाही. त्याच्या तोडीचा दुसरा कुणी, तो अतुलनीय आहे, अनुपमय आहे, त्याला उपाच नाही. अशा प्रकारे ज्याच्याशी कुणाशी तुलना होऊ शकत नाही, जो सर्वापेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ आहे, त्याला म्हणायचं विषम. शून्य शून्य म्हणजे नुसतं शून्य नाही, उपाधी. तर तो उपाधी नसलेला उपाधी रहित आहे असा असला. शून्य म्हणजे उपाधी रहित. निर्गुण, निरुपाधी, असंग, अवयव, अज असे अनेक त्याला विशेषण देत आहे. अशा प्रकारचा तो आहे. म्हणजे निर्गुण परमात्मा तो आहे, शून्य नाही. आध्यात्मिक अर्थ त्याचा वासना आणि सर्व दोषापासून पूर्णपणे मुक्त झालेला किंवा विश्वाच्या उत्पत्तीपूर्वीचा अथांग पोकळीसारखा निराकार आहे. घृताशी, घृत म्हणजे तूप, तर यज्ञातलं तूप आपण भक्षण करणार आहे. यज्ञात अर्पण केलेल्या पवित्र आहुतीचा स्वीकार करून भक्तांना शुभाशीर्वाद देणारा असा तो. अचल आहे, न हलणारा, स्थिर आहे, मेरू पर्वतासारखा अचल, न ढळणारा, ध्रुवतारा. काळ किंवा परिस्थिती बदलली तरी तो कधी या स्वरूपापासून ढळत नाही. सदैव स्थिर असणारा, त्याला स्थिती म्हणतो आपण. तिथे त्याची कधी पालटत नाही. वर चेल आहे, नाही पालटत म्हणतो, चेलाही आहे, गतिशील आहे. वायुयोगाने गरुडाला सुद्धा मागे टाकणारा, गरुडाला मागे टाकून गजेंद्र मदत करायला गेला. द्रौपदीचं वस्त्र हाणण्याच्या त्याच वेळेस मदत केलेली आहे. किती जो धावणार आहे, हात मारले की तो हाकेसाचा धावून येतो. असा तो गतिशील आहे. वायूच्या मनाच्या वेगानं सांगितलं मला, मनाच्या पुढे त्याचा वेग आहे. असा तो गतिशील आहे. वायू किंवा पाण्याच्या रूपाने सृष्टी सतत गती निर्माण करणार आणि भक्तासाठी धावून जाणार. चला पुढचा श्लोक. अमानिमानदो मान्यो लोकस्वामी धृतम स्वमेधामेधो धन्य सत्यमेधा धराधरम. ऐका, अमानी त्याला 12व्या अध्यायामध्ये अमानी म्हणजे त्याला मान वगैरे काय, मान अपमान, समहा शत्रूचे मित्र येऊन तथा मान अपमान योग, हे त्याला उदाहरण. स्थितप्रज्ञ, ज्याला स्वतःचा कोणताच अभिमान नाही, अहंकार नाही, अहंकाराचा ते त्या ठिकाण नाही. सर्व सृष्टीचा मालक असू नये, तो अत्यंत निरअहंकारी आहे. राष्ट्र यज्ञामध्ये पुष्टीपत्र उचलण्याचं काम केलं, किती लिनपणा घेतला. त्याचा मानत दुसरा अर्थ आहे. मानत, मानत म्हणजे काय, दुसऱ्यांना मान देणारा, सन्मान देणारा, त्याचं कौतुक करणारा. म्हणून हे थोर पण परास गांधीचे येथे उत्पत्ती आगवी विसरीचे, जे जगा धाकुटे व्हायचे तै जवळ वाजे. हे सांगावे काय किरटी, तुवा देखील या फुल्या दिठी, मी सुदामाच्या सुडी गाठी पव्या लागी. पै भक्ती हे की मी जाणे, ते तर सान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलत्या, येरपत्र पुष्य फळ, हे भजावाय आम्ही केवळ, वाचून आमचा लागणेश्वळ भक्तीत. असं मान्य, मान्य कसा आहे, सर्वांना आदरणीय असलेला, चराचर सृष्टी प्रत्येक ज्ञानी पुरुषाला, देवाला, मानवाला वंदनीय असलेला, अगदी अंतिम श्रेष्ठ तत्व असतो मान्य. लोकस्वामी, लोकस्वामी म्हणजे 14 भुवनाचा तो स्वामी आहे. 14 भुवनाचा सर्व स्वामी, सर्व लोकांचा राजा, संपूर्ण सृष्टीच्या व्यवस्थेचे नियमन करणारा अंतिम अधिपती, त्रिलोकधृत, तिन्ही लोकांना धारण करणारा, स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांचा भार आपल्या शक्तीने पेलणारा. जसं वरा अवतार, शेष अवतार, शेषरोग, अशा प्रकारे तो भार सहन करतो. ज्याची बुद्धी आणि ज्ञान अनंत आहे, ज्याच्या बुद्धीने संपूर्ण विश्वाची अचूक रचना केली असा. मेधज, पुढचा शब्द, यज्ञातून उत्पन्न होणारा. मेधज, भक्तांनी केलेले निस्वार्थ कर्म आणि यज्ञ साधने प्रकट होणारा तो परमात्मा, यज्ञातून प्रकट होणारा. धन्य, धन्य शब्द कशासाठी आहे, कृतकृत्य झालो, आता इच्छा केली ती पावलो, कृतकृत्य, कृतार्थ. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातून पूर्ण काढलं, शेवटी पूर्ण, असा तो पूर्ण रूपानं संपूर्ण पूर्ण आहे. अशामुळे कृतकृत्य झालं, इच्छा केली ती, ज्याला स्वतःसाठी काही करायचं उरलं नाही, जो सदैव परिपूर्ण आहे आणि धन्य आहे, आणि ज्याच्या दर्शनाने भक्ताचं जीवन धन्य आहे. आणि म्हणून भक्त होतो, धन्य झालो. आता सत्यमेधा, सत्यमेधा याचा अर्थ असा की ज्याची बुद्धी कधीही न बदलणारी, सत्यापासून न ढळणारी. सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. धागा दावीला हा जगदगार, सांभाळी सांभाळी आपली माया, आम्हाशी काय बैवेत केली. तू कसा आहेस, त्याचं ज्ञान त्रिकालबाधी सत्य आहे, त्यात कधी ब्रह्म अज्ञान निर्माण होत नाही. ब्रह्म नाही,
अज्ञान आहे, असा तू परिपूर्ण आहे. तुझ्या ठिकाणी तिन्ही दोष नाही. कोणते? ब्रह्म, प्रमाद आणि विप्रलिप्सा. हे तिन्ही दोषरहित नसलेला असा तू आहेस. हा अध्यात्मिक अर्थ आहे. धराधर शेवटचा शब्द होता. पृथ्वीला धारण करणारा धराधर, शेषनाग वराह किंवा पर्वताच्या रूपाने या पृथ्वीला स्थिर ठेवणारा आणि तिचे रक्षण करणारा नारायण. हे जसे 50 नावं ते हा 5 श्लोकामध्ये आलेले आहेत. माझ्या वाट्याला आलेली सेवा चैतन्य साधना ग्रुप यांच्या वतीनं आणि आमचे सहकारी मित्र प्रमोद महाराज कुमावत, डॉक्टर प्रमोद महाराज कुमावत यांच्या सहकार्याने आणि डॉक्टर सबनीस साहेब यांच्या सहकार्याने मला ही संधी मिळाली. माझं काहीतरी भाग्य असेल आणि म्हणून ते पुण्य माझ्या वाट्याला आलं. हे यांच्या सर्वांच्या वतीनं मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद महाराज. एक लक्षात आलं आपल्याला की विष्णू सहस्रनाम चिंतन वर्ग या निमित्ताने प्रत्येकाने नोट्स काढल्यात. हां, म्हणजे आत्तापर्यंत जे काही पठण करणारे होते इथे आणि वक्ते होते त्या प्रत्येकाने शेकडो नाही सहस्त्र वेळेस विष्णू सहस्रनाम पठण केलं असेल, पण नोट्स कधी काढल्या नसतील. तर काय असतं की आपण ते कुमार महाराज सांगतात की एक असते पोटभरी विद्या, की आपण जे शाळेत जातो तेव्हा पोट भरण्यासाठी आपण नोट्स काढतो, पाठ करतो, पहिला क्रमांक येतो किंवा काय असेल ते. परंतु अध्यात्मिक क्षेत्रात आलं की फक्त ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं असं आपण समजतो. कीर्तनामध्ये बसतो आणि वाती वळतो तिथे. परंतु आता जे काही श्रोते होते ते सगळे वक्ते झालेले आहेत या ठिकाणी. ही एक चांगली आपल्याला अनुभूती आली आणि अजूनही आपल्याला 2 दिवस आपल्या अजून शिल्लक आहेत. पुढचे श्रोते नोट्स काढतील आणि सगळ्यांना विनंती, त्याने नोट्स काढल्या असतील ना ते आपल्या ग्रुपवर शेअर करा, म्हणजे आम्हाला त्याचा लाभ घेता येईल. अमानी हा शब्द आज होता. म्हणजे आज आम्ही शाळेत जाताना 12वा अध्याय आम्ही घरापासून गोल्डन जुबलीपर्यंत एक अध्याय आमचा सुरू असतो रोज. आणि माझा मुलगा आहे तो खूप चिडतो, त्याला कोणी चिडवलं की. आम्ही हा शब्दावर आज झालं होतं की तुल्यनिंदा स्तुतीर मौनी हा श्लोक त्याला सांगितला. आणि मागच्या काही महिन्यांपूर्वी मी आनंदगडावर गेलो होतो, तर भगवान महाराजांना पुरस्कार मिळाला होता. अमेरिकेचा पुरस्कार त्यांना मिळाला. तर बघा संत कसे असतात, ते काय म्हणले माहिती आहे का, पुरस्कार आणि तिरस्कार दोन्ही सारखाच. तिथे 12वा अध्याय आला तिथे. प्रमोद महाराजांना विनंती करतो, कुमावत सर आपले काही 2 शब्द. हो महाराज. दोनही वक्त्यांनी अतिशय सुंदर मांडणी या ठिकाणी केलेली आहे. सबनीस साहेब आताच म्हणाल्याप्रमाणे सगळ्यांनी नुसत्या नोट्स नाही काढल्या, तर किमान 4-4 तासाचा अभ्यास केलेला आहे. माझ्या सहित अगदी मी सुद्धा जवळपास 4-5 तास ते ग्रंथ समोर घेऊन बसलो, प्रत्येक शब्द काढला. तसं प्रत्येकाने विष्णू सहस्त्रनामाचा खरोखर अभ्यास केलेला आहे. आणि आपण सगळ्यांनी काढलेल्या नोट्स जर या ग्रुपवर टाकल्या तर त्याचं चांगलं संकलन होऊन अभ्यासही आपल्याला करता येईल. त्यामुळे सबनीस साहेब म्हणाले त्याच्याशी मी अगदी त्यांच्या विचारांशी एकमत आहे माझंही, की आपण नोट्स आपल्या ग्रुपवर टाकाव्यात. आज कुलकर्णी महाराजांनी पण अतिशय सुंदर प्रतिपादन केलं, चांगली मांडणी केली. आणि कायंदे साहेबांनी सुद्धा अगदी सुरुवातीला म्हणजे महत्व सांगितलं, विष्णू सहस्त्रनाम हरिपाठ ते सुद्धा अप्रतिम असं महत्व सांगून मग आपल्या नामांच्या अर्थाला सुरुवात केली. दोघाही वक्त्यांचं खूप खूप अभिनंदन. अतिशय आनंद वाटला दोघांनाही ऐकून. धन्यवाद. उद्याचा एक बदल आहे सबनीस साहेब, सगळ्यांना तो सांगितलं पाहिजे. उद्या आपले कोण वक्ते होते 2? उद्या रेणुकाताई होत्या. रेणुकाताई आणि चापाईतकर महाराज. तर उद्या चापाईतकर महाराज घेतील. मात्र रेणुकाताई सहस्त्रबुद्धे उद्याच्या ऐवजी परवा करणार आहे. थोडासा बदल आहे.